बाई 8 दिवस झाले टाकी बुकिंग करेल अजून टाकी येईना. या गॅस टाकीवाल्याला फोन केला, म्हणलं अहो टाकी संपली आहे, सकाळपासून चहा सुद्धा पेले नाही. तर म्हणा येतो येतो मॅडम, अजून पत्ता नाही. कधी येतो काय माहीत बाई. ते डोक्याला टेन्शन झालं माझ्या तर ना. हे गॅस टाकीवाले काय असे करते काय माहिती. आला वाटतं गॅस टाकीवाला. मॅडम गॅस टाकी. अहो तुम्हाला कधीचा फोन केला, तुम्ही आताशी उगावले का? हा अहो काय झालं ते का तुमच्या एकट्यासाठी इकडे यावं लागत, आम्हाला वाटीत वाटीत यावं लागत बाई. बाया तुमचा लय आवाज मोठा आहे, थोडे मध्ये या. ते गॅस टाकी इकडे घ्या मध्ये. हा घेतो घेतो. अहो मी सकाळपासून तुम्हाला सांगते चहा सुद्धा पिली नाही. म्हणजे तुम्ही बिगर चहाच्याच राहिल्या का? 4-5 दिवस झाले टाकी बुकिंग केली. मी म्हणले लवकर द्यायचा का काय दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. अहो तुमच्या एका टाकीसाठी आम्हाला एवढे लांब परवडेल का बा मॅडम? बरं बरं जाऊ द्या. सकाळपासून मला सकाळी सकाळी नाश्ता करायची सवय आहे ना. हा. आता नुसतं पोटात कावळे गावू राहिले. जाऊ द्या एखाद्याशी बुक मारीत जा पोटाला. हा बरं मी काय म्हणते, हा? एवढी टाकी किचन मध्ये नेऊन ठेवा ना. बाई हे काम काय मॅडम आम्ही केले नाही. आमचं काम फक्त तुमच्या दारापोत आणायची, पैसे घ्यायचे आणि नीट निघायचं. हा का? हा हा ते बरोबर आहे तुमचं. तुम्ही दरवाजापर्यंत टाकी ठेवी द्या, मध्ये द्यायचं तुमचं काम नाहीये. मग? पण ते काय सांगू बाई तुम्हाला, माझं आहे ना पायले दुखू राहिला, त्याच्यामुळं मग मला ते नेता नाही येणार ना. अहो तुम्हाला का पायानं टाकी न्यायची का? म्हणून पाय दुखू राहिला काय मॅडम बोलू राहिल्या तुम्ही? पायानं टाकी नेत असते का हाताना? हा हातच दुखू राहिलाय. ते हात म्हणायचं तर पायाचा आला. नाही बा मी काही येणार नाही तुमच्या किचन पोत. मला आहे ना माझा तिकडे टेम्पो उभा आहे. हा का? हा मला तुम्हाला सांगतो लई लोकांना अजून टाक्या वाटायच्या. हो मी काय म्हणते, हं? तुम्हाला आहे ना 10-20 रुपये घेऊन टाका अजून जास्त. पण तेवढी टाकी द्या बाई लावून. आता काय करत्या, माझा नवरा इड नाहीये, मग असा हातपाय पडावा लागत्या. नाही तर काय तुम्हाला म्हणले असते. बरं बरं मॅडम हा. ठीक आहे चला. आता तुमचं पाच लगेच खाली मध्ये वर आणली तर आणली, आता मध्ये घाला टाकी नेतो. तेवढी किचन पर्यंत द्या बाई नेऊन. हा घेतो घेतो चला. डायरेक्ट जाऊ दे किचन हा नेतो नेतो नेतो. हा बाया तुमचा स्वभाव लय चांगला आहे हं. दार लावी तुम्ही बरं का. हा काला लायचे दार? हा दरवाजा काल लायचे, मला लगेच जायचंय. हा तुम्हाला लगेच जायचंय ना. मग बरं नाही लावी चला. मॅडम हा त्या मान्यानं तुमचं लय मोठं घर आहे हो. हा येईल ठेवा टाकी. हा ठेवतो ठेवतो. बस राहू द्या. मॅडम हा? तुमची टाकी तुमच्या किचन जवळ आणली. हा आता तुम्ही ना मला पैसे द्या आणि मला जाऊ द्या, बरं पुढे वेळ झालाय. अहो मी काय म्हणते, हं? तुम्ही टाकी आणली इथपर्यंत लय भारी काम केलं बाई. कोणताच टाकीवाला टाकी आणून देत नाही घरापर्यंत. तर तुम्ही लय चांगले. पण मी काय म्हणत होते, मला तेवढं रेग्युलेटर लावून द्या ना. आता तुमचं एवढं टाकी आणून दिली, आता तुमचं रेग्युलेटरही लावून द्यायचं का मॅ? ते रेग्युलेटर आहे ना, हं? मला लावता येत नाही ना, त्याच्यामुळे म्हणलं द्या लावून. आता तुम्ही आलेच आहे तर. हो मॅडम एवढा टाइम नाही मला, जाऊ द्या. तुम्ही काय पस्तावा केला मला इड आणून? अहो काय आता याच रात बाई. एक तर तो मानावरा तिकडं रशियाला आहे ना हो. रशियाला कामाला आहे ना तिकडं. तुमचं नाव का? त्याच्यामुळे मग मला मी ना शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून लावून घेते. पण आता काय नेमकं सगळे झोपले, दुपार झाली ना. हा तुम्ही उशीर आले, मग दुपारची त्यांच्या घरी जायला दार वाजवायला कसं वाटतं. नाही बरं नाही वाटत. म्हणून म्हणले तेवढं द्या ना लावून. पण जाऊ द्या, मी ना 5 मिनिटात तुम्हाला हे लावून देतो हा. आणि मी निघून जातो. हा मग तुमच्या हातानच लावा ते. मला नाही लावता येत. अहो तुम्हाला मी शिकवितो ना.
हा का? म्हणजे मग तुम्हाला कोणाच्या पाया पडायचे ते नाही. हा हा हा? असं म्हणते का? हो हो. बरं बरं. मॅडम हा घ्या बरं तुमच्या हातात लेबुलेटर. हा तुमच्या हातात लेबुलेटर घ्या ना तुमचं. हा हा शिकवित्या का मला? तुम्हाला शिकून देतो. बया म्हणजे मग नको याच्या त्याच्या पाया पडायला. थांबा थांबा ही टाकी ना इकडे द्या. आई, हा तुम्ही ना थोडं पुढं व्हा. हा मी तुमच्या मागून जातो. हं? हा मागून असं होतो तुम्हाला शिकवितो ना. हा हा बरं बरं जा तुम्ही मागून जा. हा आलोय मी बरोबर. हा आलोय बरोबर. तुम्ही धरा. काय धरू? अहो हातात लेबुलेटर धरा. धरलं ना. धरलं ना. हा. आणि खोसा बरं असं उभं. हा उभं खोचन काढा आधी मॅडम. हा कसं असं काढू का? हा वदा. ओढू का? अहो, अहो, अहो. हा निघालं हो. मग हा, फटक्यानं आणलं पहा बरं. हा. लावा याला. हा? लावा. असं का? हा हा लटक. कश टाकीवाले. हा हा इकडे हात काय तुला? अहो तुमच्या त्या हाताला हात लागतोय मी. हा त्या हाताला हात लावला ना तर तुम्हाला बसवता येईल असं शिकू राहिलो. हा का? हा थोडस लांबून शिकवा ना. हा काही नाही काही नाही. लांबून शिकवाय गेल्यावर तुम्हाला लावता कसं काय येईल? हा ती लेबुलेटर लावता कसं काय येईल? ओ हा ते बरोबर आहे. लावा. तुमच्या हाताला हात लावतो. हा लावतो. ते तुम्ही तर लईच उभे राहिले बाई. काय झालं? ओ बाई हा? मा काही टाइमपास नका करू. तुम्हाला लावायचं का नाही ते रेग्युलेटर का जाऊ मी? आव लावायचंय ना. सकाळपासून काहीच खाल्लं नाही. चहा सुद्धा प्यायला नाही. भावलं ना तुम्ही माय टाइमपास घेऊ राहिली. कुठे इथून असं टाकू ना. हा हा. आव काय हो? अहो काय झालं? माझाच आहे ना मॅडम जोकांडा गेला. हा का? हा जोकांना गेला? जोकांडा गेला. बरं बरं असू दे असू दे. घ्या टपक्यान चला. दाबा दाबा दाबा. बराबर घाला. हा? बराबर त्या होल मध्ये रेग्युलेटर घाला तुम्ही. बराबर घालू राहिले पहा बरं. आज आता तुम्हाला आहे ना. हा. अहो तुम्ही एवढं दाबून. अहो हा पहा बरं. अहो सोडा ना. हा हुशार हो. आता तुम्हाला कोणाची गरज लागणार नाही. बापरे एवढा जोर लावावा लागतो का? अहो मग जोर लावल्याशिवाय टाकी बसते. ज्या गोष्टीला आहे ना हा जोर लावल्याशिवाय ते काम होत नाही. हा हा. मग बापरे पण बरं झालं बाई तुम्ही शिकवलं. हा आता काही टेन्शन नाही राहिलं बाई. उचलून पहा. हा लागलं. लागली ना. हा हा आणि मग आता आहे ना आता माझे पैसे द्या. हा. मला जाऊ द्या. असं म्हणते का? आणि मग ते थोडा चहा घेऊन गेले असते ना. मॅडम हा? आता चहा बीच्या भानगडीत नका पडू. अहो हं? कसं आहे माहितीये का? हं? लय गॅस टाकीवाले येत्या. हा पण एवढी मदत कोणीच करीत नाही. पण रेग्युलेटर लावून द्यायचं. किचन मध्ये टाकी आणून द्यायची. या बा. तुम्ही लय कष्ट घेतले म्हणून म्हणलं थोडासा ठेवावा चहा. बरं कव मॅडम असं म्हणते का? हा बरं ठेवाच बा मग. हा बरं. ठेवा. तुम्ही येड बसा तर कुठं? मधी बेड मध्ये. बर बर तिथं बसतो. हा चालेल. चहा आणते मी. हा ना बसा आपण 5 मिनिटात या. लगेच ठेवते. चालेल. हा चायला हे मॅडम लय भारी दिसायला. हं? लय देखणी. तिचा नवरा रशियाला राहतो. ही मॅडम या एवढ्या मोठ्या घरात एकटीच राहते. तो नवरा रशियाला म्हणजे दुसऱ्या देशात आहे. हं? लय लांब येऊ. पण मग आता बाई का पाठवा काय नको. या मॅडम का आता चान्सच मारून पाहावा काय नको. आईला मनातच बसली. पण मलाही मगच ती टाकी लावताच कस तरी झालं असं. अरे तो पाहतोच. ट्राय करून पाहतो. ट्राय चहा आणती ना. आणा आता चहा. तुम्ही नाही घेतला.
मी घेते, पण म्हटलं पहिलं तुम्हाला चहा द्यावा हा. आणि पटकन मोकळं करून द्यावा, नाही का? हम्म. मला काय ठेवलाय थोडासा पातेल्यात. आहे ना हा हा मॅडम? हा आणि मग तुम्ही एकटेच राहत्या का इकडं? हा. चहा छान झाला का? हा छान, एकच नंबर. मी एकटीच राहते ना, नवरा रसियाला राहतो. आणि सासू सासरे सासू सासरे गावाला आहे. इकडं नाही का? नाही येणं नाही राहते ते. तिकडं दुसरा मुलगा आहे ना त्यांचा अजून, त्यांच्याकडे राहत्या. असं आहे का? हा. ओ काय सांगायचं मग तुम्हाला, एवढं घर दाबत बरं एकट्याला. हा आता मला सवय झाली ना, आता काय करायचं, शेवटी सवय करून घ्यावा लागते ना. हा मग हा. मग पोरं सोरं तुम्हाला? पोरं सोरं अजून झालेच नाही. नाही? आता लग्न झालं तसं मग नवरा तिकडच राहू राहिला ना. रशियाला? हा. हा म्हणजे नवऱ्याचा आणि तुमचा संपर्कच नाही. हा म्हणजे नवऱ्याचा आणि तुमचा संपर्कच नाही, तेव्हा पोरं होतील कशी? म्हणजे काय माहिती का, म्हणजे ते येत्या पण मग 6 महिन्यांनी वर्षांनी, मग काय आले का आले काही 1-2 दिवस राहत्या फक्त. मग ते काय घाई 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 मध्ये जाते निघून, लगेच कामावर तिकडे जावं लागतं ना. अहो मग ते 1-2च दिवस इड येत्या तुमच्या पायी, मग ते कसं तुम्हाला पोरं होणार हो? हा हा. मग आता काय करताय? अहो मॅडम, पोरं व्हायला लई प्रॅक्टिस घ्यावा लागते, महिना 2 महिने. हा का? मग पके लिंक अशी धरूनच राहावं लागते त्याची. काय पोरं काढायची लिंक अशी चालूच पाहिजे, 1-2 महिने. नाही तर मग ती लिंक जर 1-2 दिवसात ती लिंक तुटून जाते. असं आहे. हा का? मग तुमचा नवरा 2 दिवस या ना, त्याच्यावर तुमच्या पै पुन्हा वर्षानं या ना, तुमची ती लिंक जी राहते ना, ती मध्ये अशी तुटून जाते. हा का? हा लिंक. हा. मग तुम्हाला ते ब्रेक नट राहायला लई टाइम लागतो, आणि ते राहिलंय पाहिजे ना. काय? ब्रेक नट राहिलंय पाहिजे ना तेवढ्या 2 दिवसात. ब्रेकनट? हा ते प्रेग्नंट ना? काय काय प्रेग्नंट म्हणायचं ना तुम्हाला? दिवस जायला काय म्हणत्या? हा तेच प्रेग्नंट. हा ते हा. मग त्याची सेटिंग बसली पाहिजे. हा हा. मग सेटिंग बसल्यावर तुम्हाला काय होईल ना, कुत्रा मांजर हा हा. तो तिकडं तुम्ही इकडं, काय लय अवघड आहे. मग तुम्हाला का तो तिकून रिटायर होऊन येईल तवा वाचा काय नको पोर. आता काय करायचं बाई? का हा तुमचं होईल का लग्न? माझं लग्न होऊन 7-8 वर्ष झाली. हा का? मॅन हा हा. 7-8 वर्ष झाले आणि मला 6 पोर आहे मॅडम. बाबू 6 आहे का पोरं? मग हा हा. अहो तुम्हाला सांगतो, हा मी लग्न झाल्यावर हा. जसा बिलागलो हा. तो पहिल्या पोर लगेच काढलं वर्ष. हा का? हा मॅडम, जसं माझं माझ्या बायकोचं लग्न झालं हा. तशी मी लिंकच तोडली नाही. हा का? हा हा हा. काची लिंक? काची लिंक हा म्हणजे तुम्ही ओळखून घ्या. हा हा. अहो तुम्हाला सांगतो, आमच्या एकदा संध्याकाळी जेवण झाले हा का एकदा गोदाड्या खाली टाकल्या हा. का लगेच भिजले. हा. बाई का नसतो, हाय गाईच नाही. काय सांगायचं मॅडम तुम्हाला, तुमचा नवरा कवा येणार रशियावरून, त्याला लई बाई बळ द्यावा लागत, लई बळ, तवा पोरं पाहायला भेटत त्या. हा का? मग आता तर मामाताना तुमचं निम्म वय होत आलं.
ते काय शिक्षण बसा ना. हा शिक्षण लय झालं ना नवऱ्याचं. हा मग एवढ्या मोठ्या सर्व्हिसला लागले रशियाला. हो मग आता माझं पण शिक्षण झालेलं आहे, मग त्याच्यामुळे आमचं थोडं वय झालं, पण लग्न झाल्यानंतर मग असं आमच्यात गॅप पडतो ना. हो तुम्ही म्हणते ना गॅप पडतो. छा 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 त्याला आहे ना गॅप पडूनच द्यायला नाही लागत. हा का? मग असं आहे मॅडम, तुम्ही म्हणते गॅप पडतो हा आणि गॅप पडल्यावर ना मग सगळे वांदेच होऊन जात्या, हा हा नाही का? हा मग ते पुढे तुम्हाला त्रास होईल. आणि का हो? हा. जाऊ द्या. मग तुमचा नवरा रशियाला आहे, मग तुम्हाला काही ध्यान बिन येतं का नाही? ध्यान म्हणजे काच? काच तुमच्या अशा काही फिलिंग बिलिंग काही जाग्या होत्या का नाही बा? काय फिलिंग बिलिंग काही ताज्या जाग्या होत्या अशा? फिलिंग? हा फिलिंग म्हणजे तुमच्या भावना. हा हा. बया तुमचं शिक्षण बरंच होईल दिसते. अहो मी त्याच्यातला मुरबी 6 पोरं फुकट. हा हा? ते आता तुम्हाला सांगू का, मस्त फिलिंग मावाला जागी होते, मस्त भावना जागृत होत्या. पण मग आता काय करायचं, शेवटी नवरा नसला तर काय करू शकते हो बाई माणूस, तुम्ही सांगा बरं. हा आता शेवटी मला ना लय नाविलाज झालाय, पण आता काय करते, नवऱ्याच्या सर्व्हिसमुळं सगळं असं मन जाळून राहावं लागतं ना. हा मग मॅडम, हा मग तुम्हाला एक विचारू का? तुम्हाला जायचं होतं ना. अहो मला पैसे टाकू का तुमचे? हा पैसे? थांबा थांबा टाकशाल पैसे. हा. आता 2 मिनिटात जातो मी, पण मला थोडं प्रायव्हेट विचारायचंय. हा का? विचारू का एक शब्द? विचारा ना. अहो तुमचा नवरा एवढा लांब राहतो, हा मग तुम्हाला मस्त तुमच्या भावना मला कळत्या, हा हा नाही का? हा मग तुम्हाला मागून थोडस प्रेम देऊ का? हा. असं तुम्हाला तुमच्या मनाला जर वाटत असल तर मी तुम्हाला प्रेम देतो. मॅडम हा मी आहे गॅस टाकीवाला माणूस, हा नाही का? म्हणजे मी गरीब आहे. हा तुम्ही एवढ्या मोठ्या घराण्यातले आहे, हा एवढ्या मोठ्या बंगल्यात राहणाऱ्या बाया तुम्ही, हा खरंय का नाही? पण मला वाटतं बा, हा एखाद्याचा आत्मा जर दुःखी असला ना, हा त्याला मी सुख देऊ शकतो. हा का? हो. बापरे. तुम्हाला एक सांगू का, हं? म्हणजे किती काही लोक इतके चांगले असतात का त्यांच्या चेहऱ्याच्या माग खूप असं दडलेलं असतं काहीतरी. हो हो. तुम्ही गरीब आहे सगळे हे, पण तुम्ही दुसऱ्याचं दुःख किती जाणीत्या. तुम्हाला लगेच माझं दुःख कळालं, नवरा तिकडे राहतो, हा. यायला बा असं शरीर सुख भेटत नसतं. मग? त्याच्यामुळे ते तुम्हाला लगेच कळालं, तर अहो, तुम्ही स्वतःहून प्रेम द्यायला तयार अहो. झाले. मी काय म्हणते, हं? ठीक आहे, म्हणजे तुमचा स्वभाव मला आवडला, तुमची बॉडी पण चांगली. अहो बॉडी म्हणजे काय सांगायचं मॅडम, तुमचा मी आलो तेव्हा असा चेहरा पडेल होता. हा अहो आपण दोघं नुसतं बोलायला बी लागलो, हा तर तुम्ही नुसत्या अशा आहे ना फुलासारख्या डायरेक्ट अशा फुलल्या. हा का? हा ना हो. म्हणजे तुम्हाला जे लागत होतं ना हा. ते मला कळेल होत. तुम्ही लय हुशार आहे बाई, डोकं लय आहे तुम्हाला. मॅडम तुम्ही म्हणता डोकं लई आहे. अहो डोकं असल्याशिवाय एवढ्या गॅस टाक्या घरोघरी देतो काय? लई मोठी नोकरी माई. हा 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 मग मला प्रत्येक बाई भेटती, हा मग गॅस टाकी घ्यायला. हा बरं का मॅडम, हा आता मी तुमची टाकी संपली हा का तुमची कायम लावून देत जाईल. हा रेग्युलेटर. हा 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 लेबोरेटर लावी जा बरं का. हो हो कारण काय माहिती एवढं ध्यानात नाही राहत. मॅडम हा ती काय काळजी करू नका. हा मी आज पोत लई बायांना लावून दिले, हा लई बायांना लावून दिलं. म्हणजे काय लावून दिलं? अपराम प्रत्येक बाई मा नाव काढी ती. हा का? बाई म्हणली हा ओ तेवढं लावून द्यावं, हा लगेच लावून देतो. म्हणजे काय लावून देत्या? रेग्युलेटर हा हा तुमच्या टाकीचं.
हा हा, म्हणजे कोणी बी बाया टाकी द्यायला तुम्ही गेल्या हा. आणि समजा त्यांना लावता येत नसली तर तुम्ही लावून दिली. हा मी देतो. हा. तेव्हा- चांगलं पुण्याचं काम करीत आहे तुम्ही. तेव्हा माव फिदा राहते ना पब्लिक बाया माणसं. हा हा पण आता मी काय म्हणतो मला आहे ना मॅडम हा. आता खूप उशीर झालेला हा. आहे. तुम्हाला आहे ना 1-2 मिनिटात प्रेम देतो, खुश करून टाकतो हा. आणि मी जातो. असं हा. म्हणता. आता कसं आहे माहितीये हा? का, मला नवरा आहे असं चांगलं वाटत नाही गॅस टाकीवाल्याकडून प्रेम घ्यायला. आपण शेवटी नावीलाज आहे ना हो. शेवटी कोणती बाई किती दिवस राहू शकते. मी काय म्हणतो मॅडम कवर जुरू जुरू मारा त्या हं? नवरा कवा येणार मग तो तुम्हाला प्रेम देणार त्याच्यापेक्षा टाकीवाल्याच प्रेम घ्या. हा हा एकदा तुम्ही ना सर्व्हिस वाल्यापेक्षा टाकीवाल्याचा प्रेम घेऊन तर पहा कसं होतंय. हा हा मग तुम्हाला कळलं सर्व्हिस वाला भारी का टाकीवाला भारी. हा काम करा प्रेम प्रेम द्यायला. बरोबर. चला वावर यावर नका लाजू आता. नाही लाजायचं काय त्याच्यावरही आता. बोला ना. अहो मला आहे ना लईच कावाच्या धरून नीड आलाय. हा ना बर बर मग इथं पडते ना मी. हा तुम्ही पडा मी त्यागून होतो. बाबा आशा हा आशा झोपा ना. हा मॅडम हा आता करू का सुरुवात. हा हं? करा ना. मॅडम हा आता आहे ना पहा बरं हा आता आहे ना गागायचं नाही गुगायचं नाही. मा हत्यार लय डेंजर आहे बर का. हा का बर का मॅडम हा मा बायकोला सुद्धा मी गागून देत नाही. हा 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 का हा बया थोडा हळूहळू बर का. मी बरोबर करतो. थांबा तुम्ही तसेच पडेल राहा. हा हा करू सुरुवात. हा मी काय म्हणते गॅस टाकीवाली हं? अं, ना ना काला उठा त्या. अहो थांबा मी काय म्हणते काय बर का. अहो थांबा ना हा मोसम राहतो तुम्ही उठून राहिल्या. हा थांबा पडा तुम्ही तसंच गागायचं नाही फक्त. हा ते ना आपण नाही ना करू बर का. आपण ते दरवाजा थोडा उघडा आहे ना म्हणलं लावून घ्या ना. हा दरवाजा लावून घेतो. हा बरं. लक्ष राहिलं नाही ना. हा. आपण डायरेक्ट बी लागलो ना. मॅडम हा लगेच दरवाजा लावतो लगेच कातून बिडतो. असं म्हणताय. हो मला आहे ना दमच निघा ना आता. हा हा घेतो लावू ना. बर बर मॅडम हा आता आहे ना दरवाजा लावलाय हा आणि आता आहे ना तुम्ही गपचिप पडून राहायचं बर का. हा हा एकदा पडले ना हा तर पडूनच राहायचं. हालचाल करायचं काही काम नाही बर का. हा बर आयु आहो गॅस टाकीवाले हा थांबा. नका पाहिजे काय म्हणते हा? गॅस टाकीवाले सोडा ना. हा टाइम झाला टाक्यावाल्यांना टाक्या द्यायला. हा झालंय मा चला बर. तुम्ही लई लांब काढला घाप कसं काय पण टाकीवाला. बया ते विचारूच नका बाई. एवढ्या दिवसाचं तुम्हाला सांगते नवरा नव्हता. म्हणजे त्या सुखापासून थोडीशी लांबच होते हा ना. वंचित होत्या. हा पण कसं आहे आज थोडस छान वाटलं. पण कोणाला काही म्हणू नका बरं का. अहो मी कसं काय म्हणत. हा. तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ मॅडम. हा. जेव्हा तुम्हाला आता इडून पुढे टाकी लागली हा का तिकडे बुकिंग झाली हा का मी तुमची लावून द्यायला येणार हा टाकी. बरं बरं हा म्हणजे माझे दोन्ही कामं होती. हा हा तुमचे पैसे फोन पे वर टाकते. हा हो टाका टाका. बरं येऊ का मग. हा या मग. हा? चला बाई काय बाई हा गॅस टाकीवाला टाकी द्यायला आला आणि प्रेमच देऊन गेला. पण जाऊ दे मरू दे. मला काय असं करायला चांगलं वाटत नाही. पण शेवटी आता माणूस असो का बाई असो किती दिवस अशी राहणार आहे. बिचारा चांगला होता स्वभाव. मला म्हणलं तुम्हाला देतो थोडं प्रेम. म्हणले दे बाबा.
मग घेतलं थोडं प्रेम, छान वाटलं मला. चला आता आहे ना थोडासा आराम करते आणि नंतर उठले का मस्त चहा करते. आता टाकी लावेले आणि मग लगेच स्वयंपाकाला सुरुवात करते. थोडा आराम करते आता तेवर.